चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी एमपीएससी चॅलेंजेस अकॅडमीवरती उत्तम गोरे तुमचं सहर्ष स्वागत करतो। तर आजचा व्हिडिओ जो निव्वळ रेकॉर्डेड आपण टाकलेला आहे त्याचं प्रमुख कारण की विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या काळामध्ये वेळ वाया नाही गेला पाहिजे, नाहीतर कमेंट वाचत वाचत या ठिकाणी आपण पाहतो कित्येक वेळ वाया गेला त्याला मर्यादा उरत नाही। आणि होतं काय तुम्हाला सांगतो मुद्दा की या ठिकाणी या प्रत्येक प्रश्न जो मी आज असा इथं काढलेला आहे ज्या आतापर्यंत महाराष्ट्रात टीसीएस ने एक्झाम घेतलेल्या आहेत की त्या एक्झाम नुसार सर्वात जास्त रिपीट कोणत्या चॅप्टर वरती प्रश्न झालेले आहेत तेच प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत। त्यामुळे यातला प्रत्येक प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचा, ह्याचं प्रत्येकाचं मी एक प्रॉपर एक्सप्लेनेशन तुम्हाला देणार आहे आणि या एक्सप्लेनेशन मुळे होणार असं आहे की तुम्हाला तो पूर्ण चॅप्टर आहे हा बऱ्यापैकी रिवाइज होऊन जाईल। त्यामुळे हे लेक्चर अजिबात स्किप न करता बघा, का तर हे 20 प्रश्न आणि हे चॅप्टर तुम्हाला फोकस ठेवायचे आहेत। मॅक्सिमम ह्या चॅप्टर मधून क्वेश्चन येतात म्हणजे येतात, बरोबर आहे। तर पाहायला बघा आता गोदावरी म्हणजे नदी प्रणाली हा चॅप्टर तुमच्यासाठी महत्त्वाचा राहतो। तर नदी प्रणालीमध्ये पहिलाच प्रश्न आपण बघा की महाराष्ट्र राज्यात गोदावरी नदीनं एकूण पाणलोट क्षेत्र जवळपास किती टक्के व्यापलेलं आहे? गोदावरी नदीनं महाराष्ट्राचं पाणलोट क्षेत्र किती टक्के व्यापलेलं आहे? आता याचं कॉमन उत्तर आपल्याला सगळ्याला माहित आहे, हे उत्तर आहे 49%। किती उत्तर आहे? 49%। आता बाकी इन्फॉर्मेशन तुम्ही इथं कायमची लक्षात ठेवायची, जसं की भीमा आणि कृष्णा ह्या नद्या आहेत। तर भीमा आणि कृष्णा ह्या नद्यानं महाराष्ट्राचं टोटल 22.6% क्षेत्र व्यापलेलं आहे। त्यानंतर जर आपण पाहिलं तापी आणि पूर्णा ह्या प्रमुख नद्या फक्त बघायच्या, तापी आणि पूर्णा ह्या नद्यानं महाराष्ट्रातलं 16.7% एवढं क्षेत्रफळ व्यापलेलं आहे। त्यानंतर जर आपण पाहायचं झालं तर कोकणातील नद्या म्हणजे कोकण पूर्ण कोकणातील नद्या ज्या आहेत या कोकण नद्यांचा जर आपण विचार केला तर कोकणातील नद्यांनी 10.7% क्षेत्र आणि नर्मदा नदीनं फक्त 0.5% क्षेत्र व्यापलेलं आहे। किती? 0.5% क्षेत्र व्यापलेलं आहे। हे इन्फॉर्मेशन तुमच्या जवळ राहू द्या, म्हणजे हे पुढचा प्रश्न तयार झाला, ध्यानात घ्या। पुढे याच्यावर किती प्रश्न विचारू शकतात आणि हे इन्फॉर्मेशन तयार होणार तुम्ही। त्यानंतर आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, प्रत्येक प्रश्न लोकसंख्या सर्वाधिक फोकस केलेला आणि आता जी लोकसंख्या तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देईल ते इन्फॉर्मेशन तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची। जसं की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे? आता आपण पाहतो की लोकसंख्येच्या दृष्टीने भारत जगात टॉप वर गेलेला आहे, बरोबर आहे ना। भारत आधी आपण चीनला मागे टाकलं 2021 नुसार आणि आता भारत आघाडीवर पोहोचलेला आहे। बरं, आता इथं लोकसंख्या प्रतिबंधक उपाय आपण हजारो केलेले आहेत। आता पण त्यातले त्यात सगळ्यात भारी उपाय आपल्याला कुठला दिसतोय? आपले किरीट सोमय्या यांनी केलेला। म्हणजे आता त्यांचा जे आपण व्हिडिओ पाहिला त्यामध्ये मला मोठा असा विचार पडला की म्हणजे व्हिडिओ बघून असं मला काय फार आश्चर्याचा धक्का काय बसला नाही, पण आश्चर्याचा धक्का याचा बसला की 8 तासाचा व्हिडिओ अनगडी एकटाच। आता बघा कसं पोहोचलेलं एकटा गडी 8 तास काय करत असेल नेमका? हे पण फार मोठं कॉमेडीच झालं। काय त्या अवस्था त्या गादी बेड उशे बेडशीट काय झाले असेल आपण कल्पनाही न केलेली बरी। काय का असं नाही एकटा गडी कशी मजा करत असेल हे पण शिकण्यासारखा फार मोठा मॅटर आता आपण पाहूयात। बरं असलं आपला विषय तो नाही की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या आहे? आता याचं कॉमन उत्तर आपल्याला माहिती आहे नंदुरबार। आता मी जे काय स्टॅटिस्टिक्स देतो तुम्हाला हे स्टॅटिस्टिक्स इथं लोकसंख्येत लक्षात ठेवायचं। जसं की महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा, सर्वात जास्त लोकसंख्या असणारा जिल्हा तर हा कोणता आहे? तर हा जिल्हा आहे पुणे। लक्षात ठेवा हा जिल्हा कोणता आहे? पुणे जिल्हा आहे। त्यानंतर आपण दुसरा जर मुद्दा पाहायचा झाला, महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा, ओके, सर्वात कमी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता आहे? तर तो जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा आहे। तो जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग जिल्हा आहे। त्यानंतर जर आपण पाहायचं झालं महाराष्ट्रात सर्वात जास्त घनता असलेला जिल्हा म्हणजे महाराष्ट्रात लोकसंख्येची सरासरी घनता सर्वात जास्त आहे असा कोणता आहे? मुंबई उपनगर। लक्षात ठेवायचं काय? मुंबई उपनगर आहे। त्यानंतर जर आपण पाहायचं महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता, ओके, लोकसंख्येची घनता कशी असावी? कमी असावी असा जिल्हा महाराष्ट्रात आहे गडचिरोली। कोणता? गडचिरोली जिल्हा आहे। त्यानंतर जर आपण पाहायचं झालं सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणारा, सर्वात जास्त काय लिंग गुणोत्तर, लक्षात पाठ करून ठेवा ही माहिती,
तर हे रत्नागिरी, कोणता? रत्नागिरी हे सर्वात जास्त 1122 एवढं लिंग गुणोत्तर रत्नागिरीचा आहे. सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा, आता काय इथं वर लिहितो मी, सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा, तर हा जिल्हा आपल्याला कोणता आहे? मुंबई उपनगर. 832 आहे फक्त. किती? 832 लिंग गुणोत्तर आहे. त्यानंतर सर्वात जास्त बाल लिंग गुणोत्तर, बघा सर्वात जास्त, पण कसलं? बाल लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा, तर तो आहे पालघर जिल्हा. कोणता जिल्हा आहे? पालघर जिल्हा आहे. 967 एवढं लिंग गुणोत्तर आहे. किती? 967. आणि महाराष्ट्रात सर्वात कमी 0 ते 6 वयोगटाचं म्हणजे बाल लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा आहे बीड. कोणता आहे? बीड. का तर बीडचं बाल लिंग गुणोत्तर किती आहे? 807 एवढा आहे. किती? 807 आहे. हे इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर अतिशय महत्वाची बातमी तुम्हाला सांगतो. असं TCS IBPS ची सगळ्या तयारीचा विचार करता एक सगळ्यात टॉपची पोस्ट आली, कर निर्धारण आणि प्रशासकीय सेवा. ही जवळजवळ 576 जागा आहे. त्या कंबाईनच्या पोस्ट पेक्षाही यामध्ये पगार पाणी चांगला आहे. गट अ ला, बरोबर आहे, गट ब ला कंबाईन लेवलचा आहे. एकच परीक्षा आहे आणि ह्याला सगळेच कंबाईन मुख्य हे विषय आहेत. आणि ह्याची बॅच आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. फक्त रेकॉर्डेड नाही, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. सगळे कायदे, माहिती अधिकार असेल, त्यानंतर आपण पाहतो भ्रष्टाचार प्रतिबंधक असेल, विथ सगळा विषय असेल. ही बॅच फक्त 999 रुपयाला आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला ही बॅच करायची त्यांनी आपलं डिस्क्रिप्शन मध्ये ऍप डाउनलोड करा, लिंक डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. तशीच तलाट्याची परिपूर्ण बॅच मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ते सहित ही बॅच रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये आहे. 999 रुपयाला आहे. अतिशय फायद्याची बॅच आहे. 170-75 पर्यंत मार्क्स पाडून देणारी ही आरामात बॅच आहे, जो तुमचा रिझल्टचा आकडा पार करू शकते. अतिशय सुंदररित्या हे बॅच आपण शिकवलेली आहे. 100% तुम्ही बॅच घ्या, 101% त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. लक्षात आलं? चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात मॅंगनीज खनिज खाण्यात खनिज संपत्ती कोणतं? आता हे जे स्टॅटिक्स मी तुम्हाला जेवढं सांगतो तेवढं काय करा, पाठ करा. आता इथं येडं पण सांगेल की खनिजाचा एरिया म्हणूनच कोणता विभाग ओळखतात, तर नागपूर भाग आहे. इथं नागपूर उत्तर आहे. तर आपण सर्वसाधारण जर पाहायचं झालं तर खनिज संपत्तीच्या बाबतीत मी काय काय मुद्दे सांगतोय तेवढं लक्षात घ्यायचं. पहिलं लोह खनिज म्हटलं, कोणता? लोह खनिज. आणि बॉक्साईट म्हटलं तर ह्यामध्ये आपण आघाडीचे जिल्हे, आता बॉक्साईट म्हटले कोल्हापूर आणि कोकण, काय कोल्हापूर आणि कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा हे येतं. आणि तसं गडचिरोली वगैरे येतं. परंतु तुमच्या माहितीसाठी एक प्रश्न म्हणून सांगतो, कायमस्वरूपी ट्रिक्स लक्षात ठेवायची. ज्या वेळेस लोह आणि बॉक्साईट नाव टाकतील आणि कोकणातील आणि कोल्हापूर जिल्हा टाकला आणि त्याच्याबरोबर विदर्भाचे जरी जिल्हे टाकले तरी इथं पर्याय लोह आणि बॉक्साईटचा कोणता द्यायचा? कोल्हापूर आणि रत्नागिरीच द्यायचा, म्हणजे हेच द्यायचं, लोह आणि बॉक्साईट. हा, आता राहिले बाकीचं खनिज. जसं की दगडी कोळसा म्हटलं की दगडी कोळशासाठी पर्याय जर दिला कोणताही देऊ, चंद्रपूर जिल्हा सगळ्यात 1 नंबर किंवा खनिजाचा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याची ओळख आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. मॅंगनीज म्हटलं की या ठिकाणी नागपूरच म्हणायचं. काय म्हणायचं? नागपूर जिल्हा म्हणायचं. नागपूर बरोबर या ठिकाणी भंडारा पण येतो. त्यानंतर जर आपण पाहायचं झालं चुनखडक, तर चुनखडी म्हटलं की या ठिकाणी जिल्ह्याचं नाव एकच टाकायचं, ते म्हणजे आपण पाहतो यवतमाळ. काय नाव टाकायचं? यवतमाळ. हे पाठ करून घ्या. हे 100% असेच प्रश्न विचारतात. खनिज म्हटलं की हे अशाच लेवलचे क्वेश्चन विचारतात. म्हणून हा प्रश्न काय करा, पाठ करूनच ठेवा, काय टेन्शन घेऊ नका. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळू. लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात पुरुष साक्षरता दर काय आहे? आता तुम्हाला मी काय सांगितलं, लोकसंख्येचं एक लेक्चर आहे आपलं, तेवढं बघून घ्या. A to Z सगळं मी कव्हर केलेलं युट्यूबला टाकलेलं लेक्चर आहे. तरी तुम्हाला सांगतो की याचा महाराष्ट्रात पुरुष साक्षरता आपल्याला आहे, महाराष्ट्राची एकूण साक्षरता
82.30%. बा एकूण साक्षरता महाराष्ट्राची किती आहे? 82.30%. आता यामध्ये जर आपण पाहिलं पुरुष साक्षरता हे आहे 88.38%. हे आहे पुरुष साक्षरता महाराष्ट्राची. आणि स्त्री साक्षरतेचा जर महाराष्ट्रात आपण विचार केला तर स्त्री साक्षरता आहे 75.90% एवढी साक्षरता आहे. भारताची साक्षरता या ठिकाणी 74% आहे. त्या मानानं महाराष्ट्राची साक्षरता जास्त आहे. भारतात सर्वात 100% साक्षर म्हणून केरळला ओळखलं जातं. कोणाला? केरळला ओळखलं जातं. लक्षात आलं? तर हा मुद्दा ध्यानात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, महाराष्ट्राच्या कोणतं शहर भारतातील केसरी शहर म्हणून ओळखलं जातं? आता भले भले एमपीएससी करणारी पोर आहेत ना, हे सुद्धा जाम होऊन जातात की अशा प्रकारचा प्रश्न जो आहे हा प्रश्न त्यांनी पहिल्यांदाच बघितलेला असतो. आता केसरी शहर का, तर हे स्टॅटिक्स आहे. तुम्हाला मी सांगतो आता आहे हे तर तुम्हाला कन्सेप्टची काही घेणं देणं नाही. स्टॅटिकल डेटा तुमच्याकडे किती आहे याच्यावर आहे आणि तो असा युनिक लागतो. आता ह्यामध्ये सरळ सरळ आहे हे महाराष्ट्रातलं केसरी शहर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? नागपूर. आता डेटा देतो तो लक्षात घ्या. तर या ठिकाणी एकंदरीत जर आपण पाहायचं झालं तर नागपूरला केसरी शहर पण म्हटलं जातं आणि ऑरेंज सिटी म्हणून पण ओळखलं जातं. काय? ऑरेंज सिटी म्हणून पण नागपूरला ओळखलं जातं. त्यानंतर मुंबईची परसबाग म्हणून कोणाची ओळख आहे? तर मुंबईची परसबाग म्हणून नाशिकची ओळख आहे. हे मुद्दे लक्षात ठेवायचे. मुंबईची परसबाग म्हणून नाशिकची ओळख आहे. त्यानंतर तलावाचा जिल्हा लक्षात ठेवा. तलावाचा जिल्हा म्हणून या ठिकाणी कोणता जिल्हा ओळखला जातो? गोंदिया जिल्हा. कोणता जिल्हा ओळखला जातो? गोंदिया जिल्हा. त्यानंतर आपण पाहतो लेण्यांचा जिल्हा किंवा या ठिकाणी आपण पाहतो की पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबादची ओळख आहे. कशाची? औरंगाबाद. तर औरंगाबाद अजिंठा, वेरूळ, पितळखोरा अशा महत्वाच्या लेण्या आहेत. त्यानंतर वनांचा जिल्हा म्हटलंय काय आठवणार आपल्याला? गडचिरोली. का तर सर्वात जास्त वनांची घनता महाराष्ट्रात गडचिरोलीमध्ये आहे. त्यानंतर 52 दरवाजाचं शहर म्हटलंय काय म्हणायचं? तर 52 दरवाजा शहर तरी औरंगाबाद अर्थात आता छत्रपती संभाजी नगर. काय? छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर दुधा तुपाचा जिल्हा म्हणून कोणाला ओळखतात? कोल्हापूरला. त्यानंतर सहकारी साखर कारखान्याचा जिल्हा म्हणून अहमदनगरची ओळख आहे. ओके. दुधा तुपाचा जिल्हा जो आहे तो या ठिकाणी बघा लक्षात घ्या तर धुळ्याला ओळखतात. धुळे इथं लक्षात घ्या. कोल्हापूर माझ्याकडून झालं. कोल्हापूर प्रथम दर्शनी वाटतं पण धुळे आहे. धुळे हा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर सांस्कृतिक राजधानीचं शहर तर त्याला पुणे म्हणून ओळखतात. बरोबर आहे ना? त्यानंतर ऐतिहासिक राजधानी महाराष्ट्राची कोल्हापूरची ओळख आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानीचं शहर म्हणून कशाची? कोल्हापूरची ओळख आहे. पावसाचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओळख आहे. का? पावसाचा जिल्हा म्हणून कोणता? सिंधुदुर्ग जिल्हा. तर ही माहिती तुमच्याजवळ शाबूत ठेवा. पुढचा प्रश्न आहे, पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसंच प्राकृतिक आधार पुरवते? आता आपल्याला माहिती आहे पश्चिमेकडची कोणती पर्वतरांग आहे की जी महाराष्ट्राला या ठिकाणी सांस्कृतिक आधार हे पुरवते आणि त्याच्याबरोबर काय आहे की प्राकृतिक आधार. तर पश्चिमेची एकमेव रांग आपल्याला माहिती आहे सह्याद्री पर्वतरांग. आता सह्याद्रीच्या विषयी हे तर तुम्हाला माहित आहे पण आता सह्याद्रीच्या विषयी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. का? तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळाच्या 12.2% क्षेत्र सह्याद्री पर्वतानं व्यापलेलं आहे. कुणी? सह्याद्री पर्वतानं व्यापलेलं आहे. हा मॅटर पहिल्यांदा लक्षात ठेवा. दुसरा मुद्दा इथं लक्षात ठेवायचा, सह्याद्रीची महाराष्ट्रातील एकूण लांबी बऱ्याच ठिकाणी वादविवाद आहेत पण आयोगाने दिलेल्यानुसार 440 किलोमीटर या ठिकाणी सह्याद्रीची लांबी महाराष्ट्रात आहे. टोटल भारतातली लांबी या ठिकाणी 1600 आहे आणि याला पश्चिम घाट म्हणून ओळखलं जातं. आणि या पश्चिम घाटमध्ये अन्ना इमुडी या ठिकाणी सर्वोच्च शिखर कुठे येतं? केरळ आणि तामिळनाडू बाउंड्रीवरती हे शिखर पाहायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च शिखर कळसुबाई आहे. कोणतं? कळसुबाई हे सर्वोच्च शिखर आहे. 1646 मीटर एवढी ह्याची हाईट आहे. ह्याचा अर्थ आहे सह्याद्रीची महाराष्ट्रातली जी उंची आहे ही उंची उत्तरेकडे जास्त आहे आणि दक्षिणेकडे कमी आहे. पण
या ठिकाणी टोटल पश्चिम घाट जर आपण अभ्यासला तर सर्वोच्च शिखर अण्णाईमुडी दक्षिणेकडे आहे, म्हणून टोटल पश्चिम घाटात तुम्ही असं म्हणू शकता की याची हाईट दक्षिणेकडे जास्त आहे, त्या मानानं उत्तरेकडे कशी आहे, कमी आहे असं आपण म्हणू शकतो. पण अख्ख्या महाराष्ट्रात म्हटलं तर महाराष्ट्रापुरता विचार केला तर उत्तरेकडे ती जास्त आहे, दक्षिणेकडे कमी आहे. अशा प्रकारे येतं सह्याद्रीच्या विषयी. एवढी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची. त्यानंतर सातपुडा पण लक्षात ठेवायचा की या सह्याद्रीमुळं हा जलविभाजक आहे वगैरे. सातपुडा लक्षात ठेवायचा की या ठिकाणी नर्मदा आणि तापी नदीचा जलविभाजक आहे. टोटल 900 किलोमीटरचा सातपुडा आहे. 7 वेगवेगळ्या पर्वताच्या टेकड्यांना एकत्रित आपण सातपुडा असं म्हणतो, बरोबर आहे ना. तर अशी माहिती इथे लक्षात घ्या. चला, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. आता हा जो प्रश्न आहे हा प्रश्न कशासाठी लक्षात ठेवायचा, सर्वात जास्त तर आपल्याला माहित आहे, पण सर्वात जास्त पहिले 3 जिल्हे कोणते आणि सर्वात कमी पहिले 3 जिल्हे कोणते, हे मुद्दे तुम्ही थोडेसे लक्षात घ्यायचे. तर महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्रफळानं अहमदनगर आहे, हे सर्वांनाच माहित आहे. तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, सगळ्याला माहित आहे. आता अहमदनगर नंतर पुण्याचा नंबर लागतो. कोणाचा, पुणे. आणि पुण्यानंतर नाशिकचा नंबर लागतो क्षेत्रफळाच्या दृष्टीनं. सर्वात मोठे अहमदनगर, पुणे, नाशिक. आता सर्वात जर लहान आपण पाहिलं, सर्वात लहान जिल्हे, तर सर्वात लहान जिल्हा येतो मुंबई शहर. कोणता येतो, मुंबई शहर. त्यानंतर येतो मुंबई उपनगर, मुंबई उपनगर. आणि 3 नंबरला जर आपण विचार केला तर या ठिकाणी भंडारा जिल्हा येतो. कोणता, भंडारा. इथं घोळ होतं हिंगोली का भंडारा, पण 3 नंबरला लहान जिल्हा कोणता येतो, भंडारा जिल्हा येतो. हा मॅटर इथं काय करा, लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न तुमच्यासाठी, महाराष्ट्राची किनारपट्टी अंदाजे किती किलोमीटर लांब आहे. महाराष्ट्राचा आसपासचा जो एरिया आहे ह्याच्यावरती प्रश्न विचारतात की महाराष्ट्राला समुद्र किनारपट्टी किती लाभलेला आहे. कॉमन क्वेश्चन आहे, याचं उत्तर 720 आहे. खालीलपैकी कोणती नदी नद्यावर त्र्यंबकेश्वरात उगम पावते आणि बंगालच्या उपसागरास मिळण्यापूर्वी कर्नाटक आंध्रमधून वाहते, तर हे उत्तर गोदावरी आहे. आता इथं प्रत्येक नदी जी आहे ही नदी तुम्हाला माहिती पाहिजे, ही नदी तुम्ही लक्षात घ्या. आपण जर पाहायचं गोदावरीची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगतो की हिचा उगम कुठं होतं, त्र्यंबकेश्वरला उगम होतो. इथं काही डाऊट आहे का, नाही. महाराष्ट्रामध्ये 668 किलोमीटरचा प्रवास करून 49% क्षेत्रफळ महाराष्ट्राचं व्यापलेलं आहे. पाणलोट क्षेत्र किती, 49% व्यापलेलं आहे. त्यानंतर हिच्या ज्या उजव्या बाजूने येणाऱ्या उपनद्या आहेत आणि डाव्या बाजूने येणाऱ्या उपनद्या या थोड्या 2-3 लक्षात घ्या. तर उजव्या बाजूनं दारणा, प्रवरा, मुळा. दारणा आहे, प्रवरा आहे, मुळा आहे. मग महत्वाच्या नद्या मी सांगतो त्या लक्षात ठेवा. त्यानंतर आपण पाहतो की सिंधफणा, बिंदुसरा ह्या महत्वाच्या नद्या. सिंधफणा आणि बिंदुसरा ह्या महत्वाच्या तिच्या उपनद्या आहेत, त्या पाठ ठेवा. आणि डाव्या बाजूनं हिच्या डाव्या बाजूनं जर मिळणाऱ्या नद्या आहेत ह्यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर डाव्या बाजूने मिळणाऱ्या नद्यामध्ये या ठिकाणी प्राणहिता, दक्षिण पूर्णा ही महत्वाची नदी आहे. प्राणहिता, प्राणहिता म्हणजे वैनगंगा, पैनगंगा, वर्धा यांना एकत्रित प्राणहिता म्हटलं जातं. त्यानंतर दक्षिण पूर्णा आहे, दक्षिण पूर्णा. तर या महत्वाच्या 2 नद्याच लक्षात ठेवा, ह्या हिच्या डाव्या बाजूने येऊन भेटतात. तर अशा प्रकारे एकंदरीत जर नद्यांच्या विषयी पाहायचं झालं तर या ठिकाणी भीमा नदी आहे, भीमाशंकरला उगम पावते. या ठिकाणी 282 किलोमीटरची 451 किलोमीटरची भीमा. म्हणजे प्रत्येक नदीची ऍटलिस्ट लांबी लक्षात ठेवा. जसं की भीमा, भीमा महाराष्ट्रामध्ये 451 किलोमीटरची लांबी आहे. त्यानंतर कृष्णा महाराष्ट्रामध्ये 282 किलोमीटरची लांबी आहे. त्यानंतर जर आपण पाहायचं झालं तर या ठिकाणी एकंदरीत तापी नदीचा विचार केला तर तापी नदी महाराष्ट्रामध्ये 280 किलोमीटर लांबीची आहे. या प्रमुख नद्यांची लांबी आणि उगम स्थान तर आपल्याला माहित आहे, बरोबर आहे ना. जसं की आपण पाहतो की तापीचं जर उगम स्थान तुम्ही पाहायचं झालं तर तापी बैतूल, सातपुडा या ठिकाणी उगम पावते. कुठं, बैतूलला उगम पावते आणि हे ठिकाण आहे सातपुडामध्ये. त्यानंतर आपण पाहतो कृष्णा नदी आहे ही महाबळेश्वरला उगम पावते आणि हे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये. आणि भीमाशंकर हे ठिकाण आहे पुण्यामध्ये. भीमाशंकर 12 ज्योतिर्लिंगापैकी ठिकाण आहे पुणे. तर यांचं साधारणतः तुम्ही लांबी पाहिजे आहे. तर आता यामध्ये जर आपण विचार केला
तर महाराष्ट्रामध्ये गोदावरी नंतर भीमा 2 नंबरला लांब जास्त येते, पण तसं जर आपण पाहिलं तर वर्धा नदी 455 किलोमीटर आहे, पण ती गोदावरीची उपनदी आहे, त्यामुळे 2 नंबरला आपण जर वर्धा नाही पर्याय आला तर भीमा टाकायचा. काय टाकायचा? भीमा. आता पुढे जर विचार केला, भिल्ल जमाती महाराष्ट्रात कोणत्या भागात प्रामुख्याने आढळतात? आता हा प्रश्न आवर्जून लक्षात ठेवायचा. कोणत्या? भिल्ल जमाती. पूर्ण महाराष्ट्रामध्ये जमाती ज्या आहेत, या जमाती मी तुम्हाला कोणत्या जिल्ह्यात कोणत्या आदिवासी जमाती आहेत ह्याबद्दल बोलणार आहे. आता भिल्ल जमातीबद्दल आपण पाहायचं झालं तर भिल्ल जमात महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं कोणत्या भागामध्ये आढळतात, अशा प्रकारचा क्वेश्चन इथं विचारण्यात आलेला आहे. आता यामध्ये ह्याचं उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र. कोणतं? पश्चिम महाराष्ट्र. तसं पाहिलं तर या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात सुद्धा भिल्ल जमात प्रामुख्यानं आढळते. आता यामध्ये जर आपण एकंदरीत पाहायचं झालं तर ठाण्यामध्ये बघा, ठाणे जिल्हा जो आहे ह्या ठाण्यामध्ये कातकरी जमात आढळते. कातकरी, ओके, आदिवासी जमात बघा, कातकरी जमात आहे. कातकरी बरोबर कोकणी आहे, वारली आहे, ठाकर आहे. कोकणी, वारली आणि ठाकर. ओके, हा, ही जमात तुम्हाला कुठं पाहायला मिळेल? ठाण्यामध्ये. त्याच्यानंतर जर आपण पाहायचं नाशिक, नाशिक जिल्ह्याचा जर आपण, तर नाशिक आणि ठाणे लोकेशन जवळजवळ सारखंच पडतं. जमातीमध्ये जवळजवळ सेम आहेत. कातकरी आहेत, कातकरी बरोबर वारली आहेत, कातकरी बरोबर वारली आणि वारली बरोबर भिल्ल, आणि त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्र भिल्लांचं मुख्य ठिकाण पकडलं जातं. का तर नाशिकमुळं. त्यानंतर यवतमाळ. आता यवतमाळमध्ये जर आपण पाहायचं झालं तर पारधी जमात. कोणती? पारधी जमात ही आदिवासी जमात प्रमुख आहे. त्याच्याबरोबर गौंड आहे, परदान आहे. गौंड, परदान हे जे आदिवासी जमात आहेत ते इथं पाहायला मिळतात. त्याच्याबरोबर आपण पाहायचं झालं तर आपण पाहतो अमरावती. अमरावती म्हटलं की इथं कोरकू जमात आढळते. कोणती? कोरकू जमात आढळते. त्यानंतर गडचिरोली, गडचिरोलीचा जर आपण विचार केला तर इथं गोंड जमात आढळते. कोणती? गोंड जमात. आता या गोंडमध्ये या ठिकाणी 2 प्रकार असतात, एक माडिया गौंड आणि एक गौंड. तर माडिया गौंड चंद्रपूरला आणि गौंड गडचिरोलीला, आणि नागपूरला सुद्धा गौंड जमात आढळते. म्हणजे पूर्व विदर्भात गोंड आणि माडिया गौंड या ठिकाणी आढळतात. त्याच्याबरोबर कोलांपन जमात आढळते. कुठं? पूर्व विदर्भामध्ये. तर अशा प्रकारे प्रमुख आदिवासी जमाती कोणत्या कुठं आहेत हे तुम्हाला काय करायचं आहे? लक्षात ठेवायचा आहे. हा मुद्दा इथं आवर्जून ध्यानात घ्या. आता पुढचा प्रश्न आहे, व्याघ्र प्रकल्पांतर्गत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला कोणत्या वर्षी अधिसूचित करण्यात? वन संपदेवर डेफिनेट प्रश्न विचारला जातो, प्राणी संपदेवरती हा प्रश्न विचारलाच जातो. इथं काय डाऊट नाही, काय शंका नाही. आता या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं तर याचं उत्तर आहे 1973-74 ला या ठिकाणी मेळघाटला. तर आता एकंदरीत महाराष्ट्रामध्ये टोटल व्याघ्र प्रकल्प आहेत 6. तर यामध्ये सगळ्यात पहिला व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातला मेळघाटच आहे. कोणता? मेळघाट. हा मेळघाटला मान्यता 1974 ला भेटली. त्यानंतर महाराष्ट्रातला 2 नंबरचा व्याघ्र प्रकल्प आहे पेंच. ओके, पेंच कुठं आहे? नागपूरला. आता पेंचला 1977 ला या ठिकाणी मान्यता भेटली. ठिकाण कुठलं? नागपूर. मेळघाट कुठं? अमरावतीमध्ये. त्यानंतर ताडोबा अंधारी जो आहे, ताडोबा अंधारी, आता हा महाराष्ट्रातला सगळ्यात पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे 1955. पण याला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली 1993 ला. हे ठिकाण येतं चंद्रपूरला. कुठे येते? चंद्रपूरला. त्याच्याबरोबर आपण बघतो सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, अर्थात ज्याला चांदोली व्याघ्र प्रकल्प आपण म्हणतो, याला मान्यता भेटली 2003 ला. सातारा, सांगली आणि रत्नागिरी आणि त्याच्याबरोबर आपण पाहतो कोल्हापूरमध्ये हा एरिया पसरलेला आहे. त्यानंतर नवेगाव नागझिरा. कोणतं? नवेगाव नागझिरा हे जे ठिकाण आहे हे पण राष्ट्रीय उद्यान होतं अगोदर, त्याला व्याघ्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली 2013 मध्ये. कुठं आहे? तर हे गोंदियामध्ये येते. हे कुठे येते ठिकाण? गोंदियामध्ये. आणि बोर जे आहे हे बोर या ठिकाणी सगळ्यात लास्टला मान्यता भेटणार एकमेव असा या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे जो आधी नॅशनल पार्क नाही, राष्ट्रीय उद्यान नाही, एकमेव आहे की बोर अभयारण्याचं डायरेक्ट व्याघ्र प्रकल्प झालं 2014 ला. वर्धा जिल्ह्यामध्ये येते. कोणत्या? वर्धा जिल्ह्यात हे येतं. हा मॅटर काय करा? लक्षात घ्या. आता लोकसंख्येवर इम्पॉर्टंट भाग असतो. 2011च्या जनगणनेनुसार
महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचं लिंग गुणोत्तर 1122 आहे? आताच तुम्हाला मी सांगितलं हे रत्नागिरी. तर महाराष्ट्रातले टॉप 3 लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त आपण पाहतो रत्नागिरी या ठिकाणी लिंग गुणोत्तर प्रमाण आहे 1122. किती आहे? 1122. 2 नंबर मध्ये येतं तर सिंधुदुर्ग. कोणतं? सिंधुदुर्ग 2 नंबरला या ठिकाणी येतं. या ठिकाणी 1036 आहे. त्यानंतर 3 नंबरला जर आपण पाहायचं झालं गोंदिया येतं. आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये काही कन्फ्युजन होत नाही, पण गोंदिया या ठिकाणी एक वेगळा जिल्हा येतोय, त्यामुळे इथं थोडा आपण गोळ करतो. पण 3 नंबरला लक्षात ठेवा 999ला गोंदिया म्हणजे या ठिकाणी आहे. त्यानंतर सर्वात कमी लिंग गुणोत्तरामध्ये या ठिकाणी जर आपण पहिलं शहर पाहिलं तर इथं आहे मुंबई शहर. कोणतं? मुंबई शहर. जसं की तुम्हाला मी सांगितलं फक्त 832 आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर मुंबई उपनगर आहे. त्यानंतर काय? मुंबई उपनगर. तर मुंबई उपनगरचा जर विचार केला तर 860 लिंग गुणोत्तर आहे. आणि त्याच्याबरोबर जर आपण पाहिलं ठाणे 3 नंबर आहे तर ठाणे शहर, तर इथं आहे 891 एवढं लिंग गुणोत्तर आहे. तर लक्षात घ्या रत्नागिरीचे पुरुष वर्ग मुंबईला शिफ्ट होतात आणि महिला रत्नागिरीमध्येच असतात जास्तीत जास्त. का तर यांचा विभाग हा आहे कामाला जवळची ठिकाण आहे, बरोबर. त्याच्यामुळे हे लिंग गुणोत्तर असं आपल्याला दिसतं. का तर पुरुष सगळे मुंबईमध्ये वर्क कामासाठी जातात. महाराष्ट्रात सीमा भागातून एकूण किती राज्यांना लागून आहे? आता लक्षात घ्या महाराष्ट्राची जी सीमा आहे ही सीमा एकूण किती राज्यांना लागून आहे? तर आपल्याला माहित आहे महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना लागून आहे. आपण जर असा महाराष्ट्र पकडला तर या ठिकाणी इकडं आहे मध्य प्रदेश, बरोबर आहे ना. उत्तरेकडे मध्य प्रदेश. दक्षिणेकडे जर आपण विचार केला तर गोवा आहे आणि गोवा बरोबर काही ठिकाणी काय एरिया कर्नाटकचा आहे. नंतर वायव्येचा जर विचार केला तर वायव्येला गुजरात आहे. कोणतं? गुजरात. त्यानंतर पूर्वेला विचार केला तर छत्तीसगड आहे. त्यानंतर वायव्येनंतर आपण पाहतो आग्नेयला इथं कर्नाटक आहे आणि त्याच्याबरोबर इथं तेलंगणा आहे. कोणतं? तेलंगणा आहे. म्हणजे आता जर साधारणतः आपण पाहायचं झालं गुजरात 1, मध्य प्रदेश 2, छत्तीसगड 3, तेलंगणा 4, कर्नाटक या ठिकाणी 5, 1 2 3 4 5, बरोबर आहे ना. 6. आता या ठिकाणी आपण पाहतो की 6 जे एकंदरीत आहेत हे 6ची सीमा या ठिकाणी आपल्याला आहे गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा. ओके. तसं ऍक्च्युअली जर पाहायचं झालं तर महाराष्ट्राची सीमा भारतातील एकूण किती राज्यांना लागून आहे? तर गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, छत्तीसगड, तेलंगणा, बरोबर आहे, कर्नाटक, गोवा. ओके करेक्ट. या 6 ही सीमा लागून आहे, काही डाऊट नाही. आणि एक केंद्रशासित प्रदेश आहे दीव दमण. कोणता? दीव दमण. आता बघा महाराष्ट्रातील पश्चिम घाटात वसलेले खालीलपैकी कोणते वन्यजीव आहे? मलबार जायंट शेकरूसाठी प्रसिद्ध आहे. कोणती खार? शेकरू. म्हणजे हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. कोणता? शेकरू. हा राज्य प्राणी हा मुद्दा लक्षात ठेवा. आणि शेकरूसाठी प्रसिद्ध असणारे खार कोणते आहे? तर या ठिकाणी आपल्याला माहित आहे की शेकरू जे आहे हे महाराष्ट्रात सापडतं ते म्हणजे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य. आता अभयारण्य क्वेश्चन काय विचारतात तुम्हाला सांगतो की अभयारण्याची संख्या भरपूर आहे. आता या अभयारण्याच्या संख्येवरती साधारणतः आपण जायचं नाही कधी. कारण कोणतं अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? आता अभयारण्याची संख्या एवढी आहे की आपण त्याचं या ठिकाणी प्रॉपर एक्सप्लेनेशन एका लेक्चरमध्ये देऊ शकत नाही. आता ह्याबद्दल लक्षात घ्या की शेकरूमुळे तुम्हाला सांगतोय 1985 ची स्थापना असणार हे अभयारण्य आहे. शेकरू म्हणजे एक मोठ्या जातीची खार आहे. जवळजवळ 130 चौरस किलोमीटर एवढा एरिया यांना व्यापलेला आहे. आणि ह्याच अभयारण्यातून आपण पाहतो भीमा नदीचा उगम होतो. आणि हे जे आहे आपण पाहतो 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ठिकाण आहे. शेकरू एक सस्तनी प्राणी आहे, बरोबर आहे. सस्तनी प्राणी हा मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रातील नैसर्गिक साधन संपत्तीबाबत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे? नागपूर विभागातील कामठी कोळशासाठी प्रसिद्ध आहे. विदर्भाच्या पूर्वेकडील डोंगराळ भागात गॅनेटिक आणि गॅसेनिक भूभाग या ठिकाणी टाकी सिंचनासाठी जबाबदार आहे. आता हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. हा काय कॉमन सेन्स म्हणजे जनरली एखाद्या विद्यार्थ्याला एक गोष्ट माहित असावी
की नागपूर विभाग विचारले, मी मग चंद्रपूर जिल्हा सांगितला, पण तो कोणत्या जिल्ह्यात येतो? नागपूर विभागात येतो ना. मग या स्टेटमेंटमध्ये कुठंच काय डाऊट नाही. ओके, हे कामटी कुमटी काय बघत बसू नका. नागपूर विभाग म्हटलंय ना तर कोळसा तिथंच आहे. आणि त्यानंतर तुम्हाला आताच सांगितलं होतं बघा की तलावाचा जिल्हा म्हणून गोंदियाची वगैरे ओळख आहे. कशाची? तलावाचा जिल्हा म्हणून गोंदियाची वगैरे ओळख आहे. तर इथं काय विदर्भाच्या पूर्व भागात डोंगराळ भागात गॅनेटिक आणि ग्लॅसेनिक हे भूभाग, ग्लॅनेटिक गॅसेनिक कधी तुम्ही ऐकलेलं असो ना तर नसो, पण हे काय लिहिलंय टाकी सिंचनासाठी जबाबदार आहे. म्हणजे एकंदरीत जर तुम्ही पाहायचं झालं कॉमन सेन्सवर सुटणारे प्रश्न म्हणजे झालेल्या अभ्यासावर तुम्हाला हे प्रश्न म्हणजे आता जेवढं रिव्हिजन झालं तेवढ्यावरती तुम्हाला हे क्वेश्चन काय होतात सुटू शकतात. आता महाराष्ट्रात हवामानशास्त्रीय विभाग किती आहेत? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे 4. कोणते विभाग आहेत महाराष्ट्रात हवामानाचे? साधारणतः आपण पाहतो कोकणाचा एक विभाग आहे की या ठिकाणी दमट हवामान आहे, भरपूर पाऊस आहे. त्यानंतर आपण पाहतो मध्य महाराष्ट्राचा एक इलाका आहे, मध्य महाराष्ट्र म्हणजे सह्याद्री पर्वत ज्याला मावळ भाग वगैरे आपण तो पाहतो, तो एक इलाका आहे जो ड्राय इलाका प्लस थोडाफार पाऊस पण होतो काही ठिकाणी तिथं. त्यानंतर मराठवाडा मध्यम पावसाचा इलाका आहे आणि त्यानंतर विदर्भ आहे. काय? विदर्भ. तर अशा प्रकारे आपण पाहतो हे 4 हवामानाचे विभाग महाराष्ट्राचे आहेत. हा मॅटर लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे पर्वतरांगा महाराष्ट्राचा प्राकृतिक कणा आहे. सरळ आहे सह्याद्री हा महाराष्ट्राचा प्राकृतिक कणा आहे. यात आपण पाहिलेलं आहे. महाराष्ट्रातील एकूण किती जिल्ह्यांची संख्या आहे? आता ही जिल्ह्यांची संख्या, आता असा प्रश्न मी काय विचारला तुम्हाला तर याचं सर्वसाधारणतः जर उत्तर आपण पाहायचं झालं तर जिल्हे किती हे कॉमन गोष्ट आहे, परंतु याच्यावर क्वेश्चन वारंवार विचारलेले आहेत. जसं की 1960 ला महाराष्ट्रात जिल्हे किती होते? तर 26 जिल्हे. आजची संख्या त्याची 36 झाली. किती झाली? 36. त्यानंतर 10 जिल्हे वाढलेले आहेत. म्हणजे ह्याच्यावर अजून क्वेश्चन तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रात सध्या आमदार 288 आहेत. विधानसभा त्यावेळेची विधानसभा कितीची होती? तर ती 264 ची. कितीची? 264 ची होती. म्हणजे हे प्रश्न लक्षात घ्या. त्यानंतर आपण पाहतो जिल्हा परिषदा किती आहेत? जिल्हे 36, जिल्हा परिषद 34 आहेत. आता 34 जिल्हा परिषदेमध्ये मुंबई शहर आणि उपनगराला जिल्हा परिषद नाही. त्यानंतर महानगरपालिका, आता महानगरपालिका हे पण विचारणार. जसं की महाराष्ट्रात महानगरपालिका 29 आहेत. 29 झाली जालना झाली. त्यानंतर आपण पाहतो की तालुके, महाराष्ट्राचे तालुके किती आहेत? तर 358 तालुके आहेत. तर याच्यावर विविध क्वेश्चन म्हणजे 1960 ला काय पोझिशन होती, आज काय स्थिती आहे, 1960 मध्ये किती महानगरपालिका होत्या, आज किती आहेत, अशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील सर्वाधिक खनिज क्षेत्र कुठल्या विभागात आहेत? कॉमन सेन्स आहे, नागपूर. कोणता आहे? नागपूर. आणि त्यानंतर लास्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा नदीच्या खोऱ्यामध्ये येतो? तर इथं सरळ आहे तर सोलापूर. का तर सोलापूर जिल्ह्यातून भीमा नदी जाते आणि भीमा आणि कृष्णा या ठिकाणी पुढे एकत्र भेटतात. त्यामुळं सोलापूर जिल्ह्याला सुद्धा कृष्णा नदीच्या खोऱ्यातील जिल्हा मानलं जातं. ओके, अहमदनगरचा या ठिकाणी काही संबंध येत नाही. आता तुम्ही म्हणाल सेना नदी भीमा नदीची उपनदी आहे, मग ते पण होत नाही का, आमकं होत नाही का? तर ते तसं होत नाही, का तर ती प्रमुख नदी तिथली नाही. तर आता या ठिकाणी जर आपण पाहायचं झालं तर सोलापूर बरं सेना नदी, हा तर सेना नदी अहमदनगरला सेना नदी प्रमुख आहे. त्यामुळे याचं उत्तर 1 आणि 2 आहे. चुकून माझ्याकडनं फक्त सोलापूर झालं तर याचं उत्तर 1 आणि 2 आहे. सेना नदीमुळे अहमदनगर पण इथं येतं. तर अशा प्रकारे साधारणतः जसं आपण पाहिलं की कृष्णा नदी म्हटलं की पुण्याचा काय भाग आहे, सातारचा काय भाग आहे, सांगलीचा काय भाग आहे, बरोबर आहे ना. त्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी गोदावरी नदी म्हटलं नाशिक येते, अहमदनगरचा काय भाग येतो. म्हणजे कसं नगरमध्ये कन्फ्युजन होतं. कसं कन्फ्युजन होतं की सेना नदी आणि गोदावरी नदी निम्म नगर. आता नगर जिल्हा तुटल्यावर मग काय कन्फ्युजन नाही म्हणा, पण आता कन्फ्युजन आहे. का तर गोदावरीचा सुद्धा एरिया आपण पाहतो की कायगाव टोके जिथं प्रवरा आणि गोदावरीचा संगम झाला ते ठिकाण, त्यानंतर कोपरगाव हे सगळे ठिकाण कुठे आहेत? अहमदनगरमध्ये आहेत, बरोबर आहे ना. तर असे ठिकाण लक्षात घ्या. नगर आहे, औरंगाबाद आहे, जालना आहे, बीड आहे, उस्मानाबाद आहे, हे गोदावरीचा एरिया आहे, बरोबर आहे. हिंगोली आहे, परभणी आहे, हा कोणाचा एरिया? गोदावरीचा आहे. तापी म्हणलं की जळगाव, धुळे, नंदुरबार असा एरिया येतो. तर या प्रश्नांची पीडीएफ जी आहे ही पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपली टेलिग्रामची लिंक आहे, त्यामध्ये ही टेलिग्रामची लिंक वरती ही पीडीएफ तुम्हाला पाठवली जाईल. तिथून तुम्ही ती पीडीएफ घेऊ शकता.
आणि 100% ही आपली जी बॅच आहे हे बॅच लावायला तुम्ही अजिबात विसरू नका. अत्यंत तलाठ्यासाठी फायद्याची आणि चांगल्या स्वरूपाची बॅच आहे. तर हे तुमच्या लक्षात आलेलं असावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.